आणि पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांचं नाव सध्या शरद पवार गटाकडून निश्चित झालं आणि त्यांच्यासोबत अजून एक नाव जोडलं जात होतं महाविकास आघाडीकडून, ते म्हणजे श्रीकांत पठारे. ते खरं तर मशाल चिन्हावरती म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून उभे राहणार होते, परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही आणि ते तिकीट खरं तर शरद पवार गटाला गेलं आणि राणीताई लंके यांचं नाव निश्चित झालं. त्या गोष्टी होत असताना एकीकडे महायुतीचं जर पाहिलं तर महायुतीमध्ये पारनेरमध्ये अनेक राजकीय नेते ज्यांचं सर्वस्व पणाला लागले आणि अनेकांना वाटतं की मला तिकीट मिळणार आहे, मला तिकीट मिळणार आहे. माहीत नाही तिकीट कोणाला मिळणार आहे. विषय महायुतीवरती जर आपण नजर टाकली किंवा महायुतीच्या जर उमेदवारांवरती एक नजर टाकूयात की पारनेर विधानसभेसाठी महायुतीकडून नेमके कुठले उमेदवार इच्छुक आहेत आणि कोणाला तिकीट मिळू शकतं. तर महायुतीकडून आपण जर पाहिलं पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदशेवट यांचं नाव सध्या चर्चेत आहे. दुसरं जे नाव आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झवरे पाटील. तिसरं जे नाव आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशीनाथ दाते सर. चौथं जे नाव आहे माधवराव लामकडे. खरं तर या 4 नेत्यांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे आणि 4 नेत्यांपैकी नेमकी तिकीट कोणाला मिळणार आहे ते आपण आज सांगू शकत नाही, कारण त्या सर्वच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. त्या वरिष्ठ पातळीवरती लवकरच नावाची घोषणा होईल. परंतु या सर्व गोष्टी होत असताना पारनेरमध्ये अजून एक नाव चर्चेत येते. ज्या माणसाने 2019 मध्ये विधानसभेला अपक्ष फॉर्म टाकला, त्यावेळेस जरी त्या व्यक्ती महत्वाची, त्यावेळेस जरी त्या सामाजिक कार्यकर्त्याची तेवढी तयारी नसली तरी, परंतु आत्ता 2024 मध्ये एक चांगला प्रतिसाद त्याला नेत्यांना मिळतोय. ते नाव नेमकी कुठलं, एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी कुठली कामं केलीत आणि त्यांचं पारनेर तालुक्यासाठी काय विजन असणार आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. परंतु ते नाव म्हणजे पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ खेडेकर. आज खरं तर त्यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत आणि पारनेर तालुक्याच्या विधानसभेसाठी ती इच्छुक काय आहेत, त्यांचं जनसामान्यांसाठी पुढलं विजन काय असणार त्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर चला, नमस्कार. संवाद महाराष्ट्रामध्ये भाऊ आपलं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. आता खरं तर पारनेर विधानसभेमध्ये तुमचं नाव सध्या चर्चेत येते, परंतु अनेक प्रस्थापित राजकीय नेते खरं तर पारनेर विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही टिकणं किंवा तुमचा निभाव लागणं, तुम्हाला काय वाटतं? मी बाकी नाही विचार करत. मी फक्त माझ्या कामाशी प्रामाणिक काम करत असतो. त्याच्यामुळं मला कोण लढतंय वगैरे ते काही माहीत नसतं, किंवा माहीत जरी असलं तरी आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं तर लोकही आपल्या पाठीमागे उभे राहतील. इतर लोकांना फसून निवडणूक करणं ते आपल्याला जमणार नाही. तुम्ही आता 2019ला जी विधानसभा निवडणूक लढवली, नेमकी कुठल्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढवली होती? मी निवडणुकीत येण्याचं कारण म्हणजे काय आलं, मी अनेक वेळा अनेक पुढाऱ्यांशी फिरलो, हिंडलो, सगळे कामं पाहिले, पण सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडं एकदा निवडून गेल्यावरती हे पुढारी मंडळी लक्ष देत नाही. फक्त मीडियावरती बातम्या दाखवतात का मी एवढं काम केलं तेवढं काम केलं. प्रत्यक्षात ही लोक वंचित राहिलेले असतात. छोटे छोटे कामं असतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणून आम्ही ते एक प्रयत्न करत असतो. आता समजा 2024 आहे आणि आता विधानसभेला तुम्ही उभं राहताय अशी जी चर्चा चालू आहे, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की तुम्ही खरंच विधानसभा लढवताय का? हो, मी खरंच विधानसभा लढवतो. अनेक लोकांच्या शंका आहेत का हा मागं घेईल. तसं काही होत नसतंय. कोणी आलं तरी मी माघार घेत नसतो, कारण माझं जे सामाजिक काम आहे आणि सामाजिक कार्यकर्ता हा कधीही कोणाच्या लालचेला किंवा कोणत्या लोभाला कधीच बळी पडत नाही. त्याच्यामुळे आपलं ते वैशिष्ट्य आहे, ते आपण कधी माघार घेत नाही. आता समजा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, परंतु विधानसभा लढवत असताना जे पारनेर तालुक्यात असणारे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, तो पारनेरमध्ये असणारे कुठले जे महत्त्वाचे विषय आहेत जे जनसामान्यांना खरं तर वारंवार सतवतात. आपण जर पाहिलं पारनेरच्या राजकारणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी खरं तर विधानसभेवरती आमदार म्हणून पद भूषवलं, परंतु पारनेरचे जे असणारं पाटपाणी आहे. दुसरा मुद्दा MIDC मध्ये असणारे वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यातलं जे परप्रांतीय म्हणजे जमिनी आपल्या गेल्या आणि खरं तर आपल्याच भूमिपुत्रांना आज रोजगार नाही, तर मग ते कधी मार्गी लागणार आहे किंवा तुम्ही कुठल्या मूळ मुद्द्यांना हात घालणार आहेत की जे तालुक्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत? पारनेर तालुक्याचा विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या हा सर्वात मोठा तालुका आहे आणि इथं रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्याच मुलांना पुण्याला जावं लागतं, बाहेर जिल्ह्यात जावं लागतं, बाहेर राज्यात जावं लागतं, परदेशात कामाला जावं लागतं. आपल्याकडं मुबलक जमीन आहे. इतर लोकांनी आपल्या इथं जमिनी घेतल्या, कंपन्या आणल्या आणि कंपन्या सुरू केल्या. जिथल्या स्थानिक लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, ह्या हेतूने सगळं काम व्हायला पाहिजे. पण अनेक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.
काही लोकांना फायदा होत असेल म्हणून ते लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि आपलेच लोक, आपल्याच तालुक्यातले लोक हे बेरोजगार होत चाललेत. मग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असतील किंवा अनेक प्रॉब्लेम होत असतील आणि आपल्याच जर तरुणांना काम मिळत नसेल तर आपली म्हणजे आपण या तालुक्याचे आमदार होऊन जर ही नाचक्की आपली होत असेल तर आपला अपमान आहे. आपल्याच लोकांना आपण जर काम देत नसेल तर ही तालुक्याच्या दृष्टीने सर्वात भयान परिस्थिती. मग आणि ही आता सुधारणार कधी? मग आता तुम्ही विधानसभेला सामोरं जात असताना तुम्ही वैयक्तिक असं कुठले मुद्दे, तुम्ही काहीतरी तर विजन तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये सध्या काहीतरी तर विजन तुमच्या तालुक्यासाठी असेल, नेमकी कुठले जे मुद्दे आहेत की तुम्ही त्यांना हात घालणार आहात की जे आजपर्यंत बाकीच्या राजकीय नेत्यांनी खरं तर समोर आणलेच नाहीत, असे कुठले मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारावरती तुम्ही निवडणूक लढवताय? आपला मुद्दा मग असं आहे का तालुक्यात सर्वसामान्य लोकांचे कामं होत नाही. सर्वात जास्त सरकारी कार्यालयात गेलं तर अधिकारी सहकार्य करत नाहीत आणि एकच माणूस एका कामासाठी, किरकोळ कामासाठी जर 10 चक्रा मारावा लागल्या तर आपल्या तालुक्याच्या गावाला येऊन जर हे काम होत नसेल तर मी सांगतो आमदार होऊन काहीच उपयोग नाही. जर सामान्य माणसाला जर तुम्ही 4-4 चक्रा आपल्या तालुक्याच्या गावाला मारावं लागत असेल छोट्या कामाला तर त्या आमदार पदाचं करायचं काय? ज्या मतदारांनी आपल्याला विश्वासात घेऊन मतदान केलं आणि त्या माणसाला जर एवढा पश्चाताप होत असेल तर आपण त्या आमदारकी मिरवण्यात काही मजा नाही. सामान्य माणसाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे आणि शासकीय योजना आहेत हो छोट्या छोट्या, त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत. तुमचं रेशन कार्ड आहे, 4 वर्ष झाले तुम्हाला रेशन कार्ड मिळत नाही, नाव कमी करून मिळत नाही, वाढून मिळत नाही. अपमान आहे आपला. आपल्या तालुक्यात जर एवढी नागरिकांची पिळवणूक होत असेल तर तो आपला अपमान नाही का? हे पुढाऱ्यांना दिसत नाही का? हे कामं करायची कोणी? एक ठीक आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून छोटा आम्ही प्रयत्न करतो, पण आम्ही एवढं बी करू शकत नाही का आपल्याला तेवढा ही बी नाही ना, ताकद नाही ना आपल्याकडं. मग आता तुम्ही समजा निवडणूक लढवताय, परंतु मग अपक्ष लढवणार की कुठल्या पक्षाच्या चिन्हावरती? मी अपक्ष निवडणूक लढवणार. मी कोणत्याही पक्षाकडे जाणार नाही, कारण माझ्या मागं मतदान आहे किंवा जे माझा मतदार आहे तो मलाच मतदान करणार आहे. बरोबर. पक्षाकडे बघून करण्यापेक्षा तुम्ही माणसाकडे बघून मतदान केलं तर ते अतिउत्तम आहे. कारण जो स्थानिक आमदार तुम्ही निवडून देणार आहे तो तुमचं काम करणार आहे आणि त्याची इच्छा पाहिजे का सर्वसामान्यांना त्या योजना सरकारी पोहोचल्या पाहिजेत, का आपल्या लोकांना ते हेलपाटे मारावा नाही लागले पाहिजेत, ही त्याची इच्छा पाहिजे. किंवा आपल्या तालुक्यात रोजगार आला पाहिजे, ही त्याची मनातून इच्छा पाहिजे. नुसता पैसा असून तुम्ही निवडून येणार आणि परत लोकांना 10-10 वर्ष हेलपाटे आणायला लावणार कार्यालयाने. तुम्ही म्हणता रोजगार पाहिजे, तालुक्यातल्या अनेक कंपन्या आहेत ज्या पुन्हा त्यांनी घर वापसी केली, ते मार्गे लागणार का तुमच्याकडून? जर तुम्हाला हो, पारनेरच्या जनतेने जर तुम्हाला संधी दिली तर परप्रांतीय ते हटवले जाणार का? किंवा आपल्या MIDC मधून, सुपा MIDC मधून ज्या काही कंपन्या आहेत ज्यांची घर वापसी झाली, ज्या पुन्हा काम सुरू झालं आणि बंद पडल्या आणि पुन्हा त्या कंपन्या दुसरीकडे जाऊन उभ्या राहिल्या, मग त्या कंपन्यांचं काय? किंवा IT सेक्टर पारनेरमध्ये कधी येणार आहेत? बरोबर. आपल्या MIDC कंपनीहून मागं जातात, त्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना कुठंतरी दुखावलं गेलं असेल का, यांना सुरक्षित वाटत नसेल आपल्या तालुक्यात, त्याच्यामुळं त्या कंपन्या रिटर्न गेल्या. त्यांनी पायाभरणी सुरुवात केली आणि ते स्वतःहून परत रिटर्न गेले, कारण त्यांना असुरक्षित वाटू लागलं तालुक्याच्या ठिकाणी. जर आपल्याच तालुक्यात जर कंपन्यांना असुरक्षित वाटू राहिलं तर कंपन्या येणार नाही. आणि ह्या कंपन्या येण्यासाठी मी जो प्रयत्न करता येईल तो 100% करेन. आणि आपल्या तालुक्यात प्रत्येक व्यक्ती, एक कुटुंबातला व्यक्ती का आहे ना त्या कंपनीत पाहिजे, जेणेकरून त्या कुटुंबाला रोजगार मिळेल आणि त्या रोजगारावर त्याचं कुटुंब चालेल. ही एक सामाजिक भावना ठेवून त्या कंपन्यांना आपण एक पोषक वातावरण तयार करू, सामाजिक वातावरण तयार करून त्या कंपन्यांना त्रास होणार नाही, कारण त्याच कंपन्यांच्यामुळं आपल्या तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि जर त्या कंपन्या बाहेर गेल्या तर आपला रोजगार बुडणार आहे आणि तो तालुक्यातल्या कंपन्या ज्या आल्या तर आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे. आता समजा अजून एक ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे पाटपाणी. आपला अहिल्यानगर जिल्हा जो आहे पर्जन्याच्या ह्याच्या प्रदेशात मोडतो. म्हणजे आपल्याकडं अहमदनगरसोबत आपला बीड असेल, औरंगाबाद असेल, हे जे 4-5 जिल्हे आहेत का ज्या जिल्ह्यांना पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे, परंतु पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आपल्याकडं पारनेर तालुक्यामध्ये डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भाग असल्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचं साधन शेती. आणि आपण जर पाहिलं MIDC मधली झालेली दयनीय अवस्था,
मग पाटपाणी नेमकी कधी येणार पारनेरला? काय आता तुमचं काहीतरी विजन असेल, जर विधानसभेला तुम्ही सामोरं जाताय तर पारनेर तालुक्यामध्ये प्रत्येक कुटुंबात शेतकरी तर आहे ना. आपण जर पाहिलं स्वातंत्र्य काळापासून, म्हणजे आता कित्येक वर्ष झालेत, कित्येक राजकीय नेते ज्यांनी पारनेर तालुक्याचं आमदारकीचं पद भोगलं, काही 2 टर्म, काही 3 टर्म, असे काही एकदा, असे अनेक आमदार पारनेरने खरं तर घडवले, दिले, ज्यांना अनेकांना संधी दिली. परंतु जे पाटपाणी ते अक्षरशः कागदावरती राहिलं, प्रॅक्टिकली पाटपाणी आलंच नाही. पाटपाण्यावरती मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून पारनेर तालुक्याला पाण्याच्या नावाखाली फसवलं गेलं आणि मतदान घेतलं गेलं. बरोबर. आणि ते घेऊन स्वतः निवडणूक एकदा झाली का हे लोक फसवतात, विसरून जातात हे सगळे आणि लोकही बोलतात. बरोबर. कारण लोकांना एक आशा असते का हा माणूस पाणी आणू शकतो. निवडणूक आली का इतक्या जोरात भाषण करतात ना का ते असं लोकांना वाटतं का आता पाणी येण्याच्याशिवाय पर्यायच नाही. बरोबर. आणि जशी निवडणूक एकदा संपून जाती तसा तो प्रश्न संपून जातो. ज्याला खरं सांगतो ना, सामाजिक काम करायची इच्छा असेल तर त्याला पाटपाण्याची गरज नाही. याचं उदाहरण आपल्याजवळ राळेगण सिद्धी आणि आपल्या शेजारी हिवरे बाजार आहे. कुठलं पाण्याचं पाणी? पाटपाण्याचं. पाणी अडवा पाणी जिरवा हीच योजना आहे. तिथं झाडं आहे. आजही हिवरे बाजारला गेलं तर विहिरींना पाणी. पण ह्या पुढाऱ्यांचं काय असतं माहिती आहे का? जिरवा जिरवी, गावात भांडणं लावायची आणि माझं मतदान मिळवून घ्यायचं, ही भावना ठेवून ही लोक काम करतात आणि त्याच्यामुळं गावचा विकास थांबतो. आता आपण जर पाहिलं ग्रामपंचायतला, खरं तर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पुन्हा महाराष्ट्र शासन असं आणि केंद्र सरकार असं, आपण जर पाहिलं अनेक योजना खरं तर ग्रामपंचायतला आहेत, परंतु अशा कुठल्याच योजना नाहीत की जे जनसामान्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे कवचित आपण जर पाहिलं, घरकुलासाठी जरी पाहिलं, घरकुलाची आज अशी परिस्थिती आहे की अनेक लोकांचे हप्ते थकले. बरोबर. याला जबाबदार कोणी? किंवा विहिरी असतील, ती विहिरींचे सुद्धा अनेक हप्ते थकलेत. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश हाच की ग्रामपंचायतला असणाऱ्या 200-250 ज्या योजना आहेत त्याच्यापैकी जनसामान्यांपर्यंत फक्त 2-3च योजना जातात. मग बरोबर. बाकीच्या योजना जातात कुठं? इथून माझ्या लक्षात आलं का सामान्यांपर्यंत ही योजना पोहोचतच नाही आणि शासकीय पातळीवर तो कागदपत्राची झंझट म्हणून ते काय करतात, पूर्ण त्याच्यावर दुर्लक्ष करतात. पण नको ती झंझट आहे, लई कागद गोळा करावं लागतील, परत यांच्या पाया पडावं लागतील आणि मग त्याच्यामुळे ती योजनापासून आपले नागरिक आहे ना पारनेर तालुक्यात ते वंचित राहतात. मी त्यासाठी एक दुसरा पर्याय केला. आता व्हॉट्सअप आले, सोशल मीडिया आलाय, सोशल मीडियाचा एक चांगला वापर करता येतो. बरोबर. आणि सोशल मीडियाचा वापर इतका भारी करतो, इतकं सामान्यांच्या प्रत्येक घरापर्यंत योजना आधी पोचली पाहिजे. ग्रामपंचायतला पोहोचण्याआधी आता आपली योजना ही डायरेक्ट लोकांच्या खिशात जाते. बरोबर. आणि त्यावेळेस मोबाईलच्या माध्यमातून लोकांना ती योजना मी समजून सांगायचा प्रयत्न करत असतो आणि ती योजना इथून पुढल्या काळात डायरेक्ट लोकांच्या खिशात जाणार आणि त्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर ते लोक ग्रामपंचायतला विचारते ह्या योजनेचं काय झालं आणि मग ती योजना चालू होईल. प्रत्येक योजना ही प्रत्येक नागरिकाला मिळवून द्यायचं आपलं काम आहे. बरोबर. महाराष्ट्र शासन योजना राबवतो, घोषणा होती आणि ती शेतकऱ्यांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्याला आपली बी कुठली तरी जबाबदारी आहे ना. आपण मतदार घेतो. लाडकी बहीण योजना आली, परंतु तुम्हाला कितपत वाटतं की लाडकी बहीण योजना किती दिवस टिकणार, किंवा फक्त असं अनेकांचं म्हणणं आहे की जनसामान्यांना दाखवलेलं एक लालच आहे मतदानापुरतं, याच्यावरती तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहता, किंवा तुम्हाला काय वाटतं की लोकांना रोजगार महत्वाचा आहे की अशा योजनांना बळी पाडणं महत्वाचं आहे? काय वाटतं, किंवा योजनेबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? माझं एक मत आहे, प्रत्येक कुटुंबाला एक रोजगार मिळाला तर तो एक स्वावलंबी होईल. बरोबर. आज सरकारी योजना येतात, तुम्हाला 10 रुपये देतात का 20 रुपये देतात, त्याच्यात माणूस आळशी होतो आणि आळशी झाल्याच्या नंतर तो नंतर सरकारच्या भरवशावर बसतो. जर सरकारने जर प्रत्येक कुटुंबाला रोजगार तयार करून जर दिला तर ते कुटुंब सुधरेल आणि पाहिजे तेवढं काम करेल आणि सरकारी योजना मिळणं, अनुदान मिळणं म्हणजे आळशी बनण्याचं लक्षणं झालेलं. बरोबर. अजून काय तालुक्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कुठल्या गोष्टींच्या व्यक्तिगत तुम्ही आमदार झाल्यानंतर सुधारणा करणार, किंवा तुमच्या डोक्यात असणारे प्लॅनिंग तुम्ही बोललेच नाहीत, अजून काय गोष्टी आहेत तुमच्या? मी आमदार झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम तालुक्यात प्रत्येक कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, शेतीला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि सर्वसामान्यांना कुठल्याही कार्यालयात जायची वेळ आली नाही पाहिजे.
बरोबर. आत्ता आपण अं, सरकार आपल्या दारी ही बरोबर. योजना पाहिली. प्रत्यक्षात तालुक्यात तशी परिस्थिती झालेली आहे. सरकारच्या दारी जनता आली तर काम बरोबर. होत नाही. बरोबर आहे. म्हणजे ह्या योजना फक्त कागदावर राबवल्या गेल्या. आता आपण जर पाहिलं ग्रामीण भागामधली अशी परिस्थिती आहे की विधवा महिला आहेत, अनाथ मुलं आहेत की ज्यांना आई पण नाही, वडील पण नाही, असे कित्येक लोक आहेत की ज्यांना जमीन पण नाही. बरोबर. आणि काय होतं, गरीब कुटुंब म्हणजे आज एका टायमाचे खाण्याचे सुद्धा वांदे आहेत, असे सुद्धा अनेक कुटुंब आहेत. आपण जर पाहतो की देशामध्ये एका वरच्या लेवलला काही लोक जे जाऊन पोहोचलेत की 5% लोक असे आहेत की त्यांच्याकडे हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, बरोबर. आणि उरलेले बाकीचे काही 30-35% जो आपला जो समाज आहे, म्हणजे 18 पकड 12 बोलवती समाज आहे की जो एक त्यांची परिस्थिती जेमतेम आहे, म्हणजे स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. परंतु जे आपण उरलेला जो वर्ग आहे त्यांची इतकी भयान परिस्थिती आहे, आणि गावामध्ये अशी परिस्थिती आहे की चांगल्याच लोकांना योजनांचा लाभ मिळतो, आणि मग जनसामान्यांना योजनांचा लाभ कधी मिळणार? ज्यांना गरज आहे, ज्या विधवा महिला आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांना योजना कधी मिळणार, किंवा त्यांना ह्या योजना का मिळत नाहीत? बरोबर आहे. हा मुद्दा लय महत्त्वाचा आहे. मी शासकीय काही योजनांचा राबवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रामुख्याने ज्याला गरज आहे तो माणूस घरीच राहतो, आणि ज्याला गरज नाही तो योजना घेऊन मोकळा होतो. बरोबर. आणि खरा वंचित राहतो आणि त्याला लाभ मिळत नाही. ही जे ठराविक वर्ग आहे, म्हणजे उच्च शिक्षित आहेत, बरेच लोक आहेत, हे लोक काय करतात, पटकन ती योजना घेऊन मोकळे होतात आणि त्या गरिबाला सांगायचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे एक सामाजिक भावना ठेवत नाही का मला काय मिळतं बरोबर. हे पाहतो. पण आपल्या शेजारी एखादा गरीब व्यक्ती, त्याला ती योजना मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. पण प्रत्येकजण आजकाल काय झाले, प्रत्येकाच्या स्वतःला कशी मिळेल ही भावना ठेवल्यामुळं प्रत्येक व्यक्ती अडचणीत येऊ राहिला आहे. आणि सामान्य माझी एकच व्यक्ती आहे, म्हणजे आपण जो विधानसभा निवडणूक लढवतोय, का शेवटच्या व्यक्तीला त्या योजनेचा कसा फायदा होईल. बरोबर. मोठ्यांना तर घेता येतो, पण समाजाला शेवटच्याला जात नाही ना, आणि त्याची परिस्थिती नसती कोणत्या कार्यालयात जायची, आणि सामान्य माणसाला सांगत बी नाही कोणत्या कार्यालयात गेलो काय कागदपत्र लागतात, बरोबर. काय लागतात हे सांगत नाही, आणि तो सांगत नसल्यामुळे तो त्या योजनेपासून म्हणजे सरळ सरळ आहे की आपण स्वतः, मी पण अनुभवलेलं दाग वास्तव आहे की ज्या वेळेस आपण जे काही शासनाचे कार्यालय आहेत, पंचायत समिती असेल किंवा बाकीचे भूमी अभिलेख कार्यालय असेल, वेगळे जे कार्यालय आहे, तिथं गेल्यानंतर खरं तर प्रश्न मार्गी लागण्यापेक्षा उडीची उत्तरं जास्त दिले जातात. म्हणजे ह्या गोष्टींवरती कधी आळा बसणार आहे? किंवा हे त्या स्थानिक प्रतिनिधीचं काम आहे का सरकारी कार्यालयात आपल्या लोकांची पिळवणूक होते, बरोबर. ह्या त्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं काम असतं का आपल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. पण जाणीवपूर्वक तिकडं दुर्लक्ष करायचं आणि मतदान मिळवायचं, ही एक भूमिका आहे. तसं न करता उद्या निवडणूक हरल जिंकन ह्याविषयी सोडून द्या, बरोबर. पण आपल्या व्यक्तीला, शेवटच्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, पिळवणूक नाही झाली पाहिजे, हे आपलं काम आहे आणि आपण ती मिळवून देणार. आता तुम्ही ज्या वेळेस आपण जर पाहिलं की हजारो लोकांच्या कुपनांचे प्रश्न मार्गी लावले, त्यावेळेस काय लोकांची प्रतिक्रिया काय होती तुमच्याबद्दलची, किंवा तुम्हाला ते कसं जमतं? कधी कधी वाईट बी वाटतं. म्हणजे बरेच लोक असे आले माझ्याकडं, एकाची आई ॲडमिट होती आणि तो माझ्याकडे आला रेशन कार्ड ऑनलाईन करायचं. अधिकाऱ्यांनी 4-5 वर्ष उडवडीची उत्तर दिली, मी काय करू शकत नाही, बरोबर. उत्तरच नाही ना माझ्याकडं. म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती तयार होती. पैसा खर्चायला नाही, दवाखान्यात तर रेशन ऑनलाईन मागतात, त्यावेळेस पैसा नसला, बरोबर. आई आजारी पण पैसा आणायचा कुठून, अशी एकदम भयान परिस्थिती तालुक्यावरती आलेली. छोटे कामं आहेत, म्हणजे एखाद्या मुलाला ॲडमिशन पाहिजे, परिस्थिती नाजूक आहे, बरोबर. ॲडमिशनला गेलं का रेशन ऑनलाईन पाहिजे, नाही ना. पण गेल्या 4.5 वर्षात की हेळसण झाली आणि ते लोक बोलू बी शकत नाही. बोलणार कोण? ज्यांच्याशी बोलायची ते सापडत नाही जागेवर. बरोबर. ह्या लोकांना रेशनच्या बाबत आपल्या तालुक्यात 70,000 कुटुंब आहेत. प्रत्येक घरात रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे. कोणाचं नाव काढवायचं आहे, कोणाचं नाव कमी करायचं आहे, मृत्यू झाला तर त्याचं नाव कमी करायचं आहे. हे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. जास्त मोठे प्रॉब्लेम नाहीत, टेक्निकली प्रॉब्लेम आहेत. त्या अधिकाऱ्यांना समजून घेतलं पाहिजे, बा तुमची काय अडचण आहे हे समजून घेण्याची मानसिकता आपल्याकडे नसल्यामुळे ह्या लोकांची जी पिळवणूक झालेली आहे
ती भयान झालेली. अजून काही लोकांना समजत नाही का ही पिळवणूक आपली कशी झाली. बरोबर. माझी एकच विनंती आहे का गेल्या काही वर्षात आपली पिळवणूक का झाली, कशी झाली. जर टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं जर त्या अधिकाऱ्यांना बैठकीत घेणं, त्यांना विश्वासात घेणं का आपल्या तालुक्यात काय प्रॉब्लेम आहे बरोबर. हे समजून सांगणं, नुसतंच दमबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही. बरोबर. जर आपण त्या लोकांना अधिकाऱ्यांना दमबाजी केली तर जनता अडचणीत येते. अधिकाऱ्यांनी काम नाही केलं काय करणार. बरोबर. आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हे तालुक्याचे प्रश्न म्हणजे व्यवस्थित मांडणे आणि ते बरोबर. कामं करून घे. आणि हे कामं जर प्रलंबित झाले तर तालुक्यात कुठलंही असं जर झालं तर तालुक्यात कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही कार्यालयात हेलपाटे मारायची वेळ येणार. आपण आता जी मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि या ठिकाणी आपण थांबू. पुन्हा एकदा संवाद महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले आभार मानतो. जय महाराष्ट्र.